ओके. आता हा पुढचा पार्ट आहे त्यातला 1.6.2 कॉमर्स. आय थिंक दिस इज द लास्ट पार्ट. ॲक्च्युली ह्याच्यात मी ना जरा थोडं फास्ट जातो असं मलाही वाटतंय, पण काय ना की पहिला चॅप्टर आहे त्याच्यामुळे वी कॅन जस्ट गो थ्रू मेनी थिंग्स बिकॉज देर आर लॉट ऑफ रँडम थिंग्स इन्वॉल्व हिअर. देर इज नथिंग मच टू एक्सप्लेन. इट माइट फील यू काइंड ऑफ बोरिंग स्टफ ॲट अ टाइम, बट तुम्ही नवीन आहात या ह्याच्यासाठी, तर त्याच्यामुळे जस्ट take it very light, and if you don't understand anything you ask me in question format here at the end of the video. कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही लिहा, मग मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं देईन. पण म्हणजे पहिलंच आहे त्यामुळे जस्ट आय विल आस्क यू टू बी लाईट अँड जस्ट गो थ्रू द थिंग्स वॉट एव्हर आय एम ट्राईंग टू एक्सप्लेन. ॲट टाइम्स इवन इफ यू डोंट अंडरस्टँड, इफ आय माइट बी रॉंग, दॅट टाइम यू जस्ट लीव इट ॲज इट इज. ठीक आहे. आता हा कॉमर्स आहे. कॉमर्स म्हणजे ज्या ह्याच्यात तुम्ही आता शिकताय, ठीक आहे, बेसिकली हॅव टेकन द डिव्हिजन ऑफ कॉमर्स. तर तुमचं जे काही काम येतं ना ते सगळं ह्याच्यात एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता कॉमर्स इज अ पार्ट ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटी विच इज कन्सर्न विथ डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स. म्हणजे तुम्हाला डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स करायला लागणार अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस बाय इंडस्ट्री. इट इन्क्लूड्स ऑल द ॲक्टिव्हिटीज विच आर इसेन्शियल फॉर मेंटेनिंग अ फ्री अँड अनइंटरप्टेड फ्लो ऑफ गुड्स. Commerce bridges the gap between producer and consumer by exchanges of goods and services for money or money's worth. The commerce is further divided into trade and auxiliaries to trade. आता कॉमर्स मध्ये काय, पहिला आहे ट्रेड, ठीक आहे, आणि दुसरा आहे ऑक्झिलरीज टू ट्रेड. आता ट्रेड मध्ये काय, ट्रेड डिनोट बाइंग सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ट्रेड इज एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस विथ मनी और मनी इज वर्थ. ठीक आहे. गुड्स आर मेड अवेलेबल टू कंज्यूमर अँड डिफरंट मार्केट्स. द ट्रेड फॅसिलिटेट्स ट्रान्सफर ऑफ ओनरशिप अँड पोझिशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम सेलर टू द बायर. ओके. आता ट्रेड डिनोट्स बाइंग अँड सेलिंग. मग कोणी विकणार तर कोणी खरीदणारा पण तर पाहिजे. ठीक आहे. तर जिथपर्यंत तुम्ही विकणार नाही तिथपर्यंत कोण खरीदणार नाही. हे दोन्ही पद्धतीने चालतं. ज्या पद्धतीची डिमांड असेल त्या पद्धतीचा सप्लाय पाहिजे, ज्या पद्धतीचा सप्लाय असेल त्या पद्धतीची डिमांड पाहिजे. आता मनी और मनीज वर्थ हा थोडा जरा कॉम्प्लिकेटेड आहे. आपल्याला मनीज वर्थ म्हणजे काय, की समजा आता मी तुम्हाला एखाद्या महिन्यासाठी माल दिला, ठीक आहे. आता समजा मी तुम्हाला 10,000 रुपयाचा माल उधार दिला किंवा मी तुम्हाला दिला, ठीक आहे. तर त्याच्या बदले तुम्ही मला काय देताय, तर तुम्ही मला कदाचित क्रेडिट देऊ शकता किंवा दुसऱ्या कुठल्या तरी मालाच्या बदल्यात मला त्याची फॅसिलिटी मिळू शकते. मनी इज वर्थ म्हणजे तेवढ्या किमतीच्या बदल्यात यू कॅन गिव्ह मी सम डॉक्युमेंट और एनिथिंग, यू कॅन गिव्ह मी इन रायटिंग. पैसे न देता त्याच्या बदल्यात तुम्ही मला काहीतरी देताय, बस एवढं सध्या लक्षात ठेवा. गुड्स आणि सर्व्हिसेस. आता गुड्स म्हणजे काय, की आता कॉमर्सच्या ह्याच्यात ना कुठलाही प्रोडक्ट असेल ना तर त्याला गुड्स म्हणतात. ठीक आहे. हे इंग्लिशवाला गुड नाही आहे, हे गुड्स म्हणजे कोणताही, आता साबण हा गुड्स झाला. सर्व्हिसेस तर तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे. चला, किंवा ते पण येईल पुढे. ज्या काही वस्तू आहेत त्याला एक शब्द दिला आहे, गुड्स. ठीक आहे. मराठी मीडियमच्या पोरांचा विचारायला थोडा त्रास होता, म्हणजे त्रास म्हणण्यापेक्षा थोडं टेन्शन आहे जरा, पण तुम्ही लिहा, मला मी सांगेन तुम्हाला. आता ट्रेड दोन टाईपचे ट्रेड आहे. आता फर्दर क्लासिफाईड ॲज होम ट्रेड, दुसरं आहे इंटरनल ट्रेड. ठीक आहे. त्यालाच म्हणलं होम ट्रेड. दिस ट्रेड बाइंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टेक प्लेस विदिन अ जिओग्राफिकल बाउंड्रीज ऑफ अ कंट्री. इट कंडक्टेड विथ अ लोकल करन्सी एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे जर सपोज तुम्ही भारताच्या कोणत्याही कॉर्नरमध्ये जर कोणतेही प्रोडक्ट्स घेत किंवा विकत असाल किंवा त्याचे प्रोड्युशन किंवा काय म्हणतात डिस्ट्रीब्युशन करत असाल तर ते होम ट्रेडमध्ये येतं. ठीक आहे. आता त्याच्यात दोन फर्दर डिवायडेड ॲज फॉलोज. ओके. होलसेल ट्रेड आणि रिटेल ट्रेड. होलसेल ट्रेड म्हणजे काय, जे मेन मार्केट असतं त्या मार्केटमध्ये जो विकायला बसलेला असतो तो होलसेलर असतो, आणि जे आपल्याला किराणा मालाची दुकानं किंवा जे रिटेल स्टोर असतात दे आर रिटेल ट्रेडर्स. ठीक आहे. आता यांनी काय बोलले ते पण आपण जरा वाचूया. इन होलसेल ट्रेड गुड्स आर परचेस्ड अँड सोल्ड इन बल्क
A wholesaler purchases a large quantities from producer and sells in small quantities to the retailer. म्हणजे होलसेलर हा जो असतो तो जास्त क्वांटिटीमध्ये कोणतेही गुड्स घेतो. गुड्स म्हणजे काय, कोणताही माल असेल तो जास्त क्वांटिटीमध्ये घेतो आणि त्याच्यानंतर मग तो छोट्या छोट्या विक्रेत्यांना तो छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये विकतो. आता ह्याच्यात लगेच त्याला अटॅच केलेलं आहे रिटेल ट्रेड. काय आहे रिटेल ट्रेड? इज बिझनेस ॲक्टिव्हिटी असोसिएटेड विथ सेल ऑफ गुड्स टू द फायनल कन्झ्युमर. A retailer is one who purchases from wholesaler and sometimes directly from producer and sells them to smaller quantities to the final consumer. The retailer is linked between wholesaler and sometimes manufacturer to ultimate customer. आता आपण पार्लेजी बिस्किट बघत होतो. ठीक आहे, आता हे पार्लेजी बिस्किट कुठे बनतं? त्याची फॅक्टरी आहे एक काश्मीरमध्ये आणि दुसरी फॅक्टरी आहे त्यांची इथे आपलं काय म्हणतात त्याला मुंबईला. तर आता पार्लेजी बिस्किट जे आहे ते भारताच्या सगळ्या कॉर्नरमध्ये मिळतं. सगळं अप्रॉक्सिमेट जेवढे स्टेट आहेत तेवढ्या सगळ्या स्टेटमध्ये असं कुठलंही स्टेट नाही आहे की ज्या ठिकाणी ते, आणि त्याची जी किंमत आहे ती सेमच किंमत आहे सगळीकडे. तर आता हे आहे हे कशा पद्धतीने होतं की पार्लेजी जे आहे ते सगळ्या होलसेलर्सकडे येतं त्यांच्या डिस्ट्रीब्युटरकडनं. तर ते दिलेलं नाही याच्यात आपण ते पुढे येणारच आहे सगळं, त्यामुळे जस्ट बी लाईट. मग त्याच्यानंतर जो होलसेलर ट्रेडर असतो त्याच्याकडनं जे रिटेल ट्रेडवाले असतात छोटी दुकानदार असतात ते छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये घेऊन येतात आणि मग त्याच्यानंतर ते आपल्याला सिंगल सिंगल पीस करून विकतात. ओके, आता त्याचा दुसरा पार्ट आहे फॉरेन ट्रेड किंवा एक्सटर्नल ट्रेड. आता हे बघा ह्याचं क्लासिफिकेशन आहे होम ट्रेड किंवा फॉरेन ट्रेड. आता ह्याच्यात बाउंड्री होती भारताची. आता भारताच्या बाहेर जर तुम्ही काही जर पाठवलं तर ते फॉरेन ट्रेडमध्ये आलं, किंवा भारताच्या बाहेरनं काही जरी आलं तर ते तुमचं फॉरेन किंवा एक्सटर्नल ट्रेडमध्ये आलं. वेन ट्रेड टेक्स प्लेस बिटवीन टू डिफरंट कंट्रीज. आता टू डिफरंट कंट्रीज म्हणजे काय? चायना आणि इंडिया सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे. आपण चायनाला काही सध्या पाठवत नाहीये पण चायनाकडनं आपण इम्पोर्ट भरपूर करतो. तर तेच पहिला पॉईंट आहे की वेन गुड्स आर सर्व्हिसेस परचेज फ्रॉम अनदर कंट्री इज कॉल्ड ॲज इम्पोर्ट ट्रेड. जे काही आपण सेलफोन्स यूज करतोय अदर दॅन सम एक्सेप्शन्स वी आर इम्पोर्टिंग इट फ्रॉम चायना. त्याच्यानंतर जे मॅगी आहे ते आपण इम्पोर्ट करतोय स्वित्झर्लंडकडनं. त्याच्यानंतर ज्या काही कार्स वगैरे आहेत ते मॅन्युफॅक्चर जरी होत असल्या तरी पण त्या बऱ्याचशे त्यांचे जे फॅक्टरी ते येतात बाहेरनं. आता एक्सपोर्ट ट्रेड, जेव्हा इकडच्या काही वस्तू भारतातल्या जेव्हा आपण पाकिस्तानला पाठवतो, बांगलादेशला पाठवतो, नेपाळला पाठवतो, अमेरिकेला पाठवतो, ते जे होतं ती एक्सपोर्ट ट्रेड होते. आता इंटरपोर्ट ट्रेड. इंटरपोर्ट म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट. म्हणजे हे द्या आणि ते घ्या. म्हणजे चायनावरनं जर सपोज मी त्यांच्याकडनं मोबाईलचे स्पेअर्स मागवले तर मी तिकडे काहीतरी फिनिश गुड्स बनवून पाठवले, किंवा सॉरी इट इज बिट डिफरंट. इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट दोन्ही पण होतं. त्याच्यामध्ये काय होतं की एखाद्या देशाकडनं आपण माल घेतो, त्याला इंडियामध्ये प्रोसेस करतो आणि त्याच्यानंतर मग ते आपण दुसऱ्या देशाला पाठवतो. इन्व्हॉल्व्स इम्पोर्टिंग गुड्स फ्रॉम कंट्री अँड रिसेलिंग गुड्स टू अनदर कंट्री. ओके, इम्पोर्टिंग फ्रॉम जपान अँड एक्सपोर्टिंग फ्रॉम आफ्रिका. आता आपल्याला डाऊट होईल की बाबा आता जर समजा जपानमधून आपण घेतोय आणि ते आफ्रिकेला पाठवतोय तर आफ्रिकानं का नाही घेऊ शकत? कारण आफ्रिकेवरती रिस्ट्रिक्शन आहेत, ते लोक डायरेक्ट जपान बरोबर डील करू शकत नाहीत. कळलं? आता हे सिम्पलमध्ये एकदा समराईज झालं. ओके, ट्रेडमध्ये आहे होम ट्रेड, इंटरनल ट्रेड. इंटरनल ट्रेडमध्ये आहे होलसेल ट्रेड आणि रिटेल ट्रेड. म्हणजे काय म्हणतात, होलसेलर जास्त क्वांटिटीमध्ये घेणार आणि रिटेलमध्ये जो आपल्याशी करतो. दुसरं आहे फॉरेन किंवा एक्सटर्नल ट्रेड. त्यात इम्पोर्ट आहे, एक्सपोर्ट आहे आणि इंटरपोर्ट आहे. इंटरपोर्टमध्ये काय होतं, एखाद्या कंट्रीकडनं घेतो आणि ते दुसऱ्या कंट्रीला आपण पाठवतो. इम्पोर्टमध्ये काय होतं की आपण एखाद्या कंट्रीकडनं घेतो आणि एक्सपोर्टमध्ये आपण एखाद्या कंट्रीला तीच वस्तू दुसरी कुठली जी मॅन्युफॅक्चर करतो ती देतो. आता ऑक्झिलरीज टू ट्रेड. ऑक्झिलरीज टू ट्रेड, ऑल ॲक्टिव्हिटीज दॅट फॅसिलिटेट स्मूथ फ्लो ऑफ गुड्स फ्रॉम मॅन्युफॅक्चरिंग सेंटर्स to consumption center are called aids to the trade or auxiliaries to trade. These activities play supportive role. They help removing
हिंडरन्स किंवा म्हणजे काय बोलतात प्रॉब्लेम्स विच अराइज ड्युरिंग प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फॉलोइंग व्हेरियस ऑक्झिलरीज टू ट्रेड. सगळ्यात पहिलं ऑक्झिलरीज. ऑक्झिलरी म्हणजे काय की जे हेल्प करते. ठीक, ऑक्झिलरी वर्ब होता आपल्याला की जे एखाद्या वर्बला स्ट्रेस करायसाठी मदत करतं किंवा हा चल मी तुला थोडासा पुशअप देतो. आता मी मगाशी तुम्हाला पार्लेजी कंपनीचं सांगितलं होतं. ठीक, आपण आता सध्या पार्लेजी कंपनीलाच कन्सिडर करूया. ठीक आहे, पहिलं ऑक्झिलरी आहे की म्हणजे मी बिस्किटं तर बनवली, ठीक आहे, तर ती पुढे जाणार कशी किंवा रॉ मटेरियल माझ्याकडे येणार कसं. ठीक आहे, त्याच्यासाठी मला पाहिजे ट्रान्सपोर्ट. मग हे जे मॅन्युफॅक्चरिंग असतं त्याला ट्रान्सपोर्टची पण गरज असते. द गुड्स आर प्रोड्यूस ॲट वन प्लेस बट दे आर डिमांड ओव्हर वाईड एरिया. म्हणजे आता एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे त्यांचं पार्ल्यामध्ये मुंबईला, आणि त्यांना ऑल ओव्हर इंडियामध्ये जर त्यांचा माल सप्लाय करायचा असेल तर तो तिकडनं त्यांना उचलून घेऊन जावं लागेल. तर ते काय माणसं नाही उचलून नेणार, मग ते ट्रकमध्ये भरतात आणि ते ट्रकच्या ट्रक लोड करून पुढे पाठवतात. ठीक आहे. सेकंड आहे वेअर हाऊसिंग. आता मी शॉर्टमध्ये सांगणार आहे कारण की पुढे सगळं आपल्याला एक्सप्लेन होणार आहे टर्म बाय टर्म. ठीक आहे. आता वेअर हाऊसिंग. वेअर हाऊसिंग इज देअर इज अ गॅप बिटवीन प्रोडक्शन अँड कन्झम्पशन. म्हणजे आज मी पार्लेजी बिस्किट बनवलं, समजा त्यांनी एक 100 किलो पार्लेजी बिस्किट बनवले, तर ते काय आजच्या आजच कोण घ्यायला येत नाही किंवा आजच्या आजच ते संपत नाही किंवा आजच्या आजच त्याला डिमांड नाही आहे किंवा पुढे कदाचित जास्त डिमांड असू शकते, तर ते कुठेतरी स्टोअर करून ठेवायला लागणार. आता जसं आपण समजा किराणाचं सामान घेऊन येते आई तुमची किंवा बाबा पण काही घेऊन येत असतील, तर ते काय करतात कुठेतरी घरामध्ये किचनमध्ये त्या सगळ्या गोष्टी बरण्यांमध्ये भरून ठेवतात. तर ते स्टोअर करून ठेवण्याला वेअर हाऊसिंग म्हणतात. ओके. आता ह्यांनी काय सांगितलं ते जस्ट वाचूया. देयर इज अ गॅप बिटवीन प्रोडक्शन अँड कन्झम्पशन. सर्टन गुड्स आर प्रोड्यूस थ्रू आउट द इयर बट कन्झ्युम ओनली इन पर्टिक्युलर पार्ट ऑफ द इयर वाईस वर्सा. आता फटाके जे आहेत, ठीक आहे, ते वर्षभर बनवले जातात आणि त्याच्यानंतर ते फक्त विकले जातात कोणत्या सीझनमध्ये? दिवाळीत. त्याच्यानंतर होळीच्या वेळेस जे कलर यूज होतात ते पूर्ण वर्षभर मॅन्युफॅक्चर केले जातात, पण ते विकले केव्हा जातात? होळीच्या वेळेस किंवा क्रिसमसच्या वेळेस ज्या काही वस्तू लागतात त्या होतात तर मॅन्युफॅक्चरिंग वर्षभर. राखी झाली किंवा जे काही सीझनल आहे ते सगळं मॅन्युफॅक्चरिंग होतं वर्षभर, पण ते विकलं जातं फक्त एकाच वेळेस. तर ते कुठेतरी स्टोअर करून ठेवायला लागतं. दॅट स्टोरेज फॅसिलिटी इज वेअर हाऊसिंग. ओके. किंवा काही गुड्स असतात, समजा द्राक्ष, द्राक्षांचा सीझन असतो सप्टेंबर पासून ते पुढे बहुतेक मार्च एप्रिल पर्यंत. मग त्याच्यानंतर पुढे जर डिमांड असेल तर त्यांना कुठेतरी वेअरहाऊस मध्ये स्टोअर करून ठेवतात. इन्शुरन्स. इन्शुरन्स म्हणजे काय असतं की तुमची गाडी असेल, गाडीला इन्शुरन्स करून ठेवतो. म्हणजे जर काय करतो की आपण तिची जी लायबिलिटी असते ती दुसऱ्या कोणाच्या तरी डोक्यावरती टाकतो. ठीक आहे. ठीक आहे. आता देर आर व्हेरियस रिस्क इन्व्हॉल्व इन द बिझनेस. गुड्स मे बी डिस्ट्रॉइड वाईल प्रोडक्शन or in production process or in transit due to accident or storage due to fire or theft. म्हणजे याच्यात काही होऊ शकतं, आग लागू शकते, चोरी होऊ शकते, स्पॉइल होऊ शकतं. तर बिझनेसमॅन वुड लाईक टू कव्हर द रिस्क टू इन्शुरन्स कंपनीज and insurance companies come to their rescue. They undertake to compensate loss suffered due to such risk. Businessman has to insure his goods and pay the premium regularly. म्हणजे जर सपोज मी एखादी पॉलिसी खरेदी केली माझ्या गुड्ससाठी, ठीक आहे, इट इज नॉट लाईफ इन्शुरन्स, वी आर टॉकिंग अबाउट गुड्स. ठीक आहे. आता समजा माझं पार्लेजीचं जे शिपमेंट आहे ते मला इकडनं सपोज दुबईला पाठवायचं आहे. ओके. आता यात काय होणार आहे, माझी फॅक्टरी आहे कुठे, समजा विले पार्लेला, तिकडनं ते कुठे जाणार? एअरपोर्टला. एअरपोर्टला काय जाणार? पॅकिंग होणार. पॅकिंग झाल्याच्या नंतर ते मग विमानात जाणार आणि विमानातनं मग ते दुबईला जाणार. हा एक पद्धत झाली. तर आता जेव्हा असं होत असेल तर ते बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांच्या हात लागतात, काही तुटू शकतं, गाडीचा ॲक्सिडेंट होऊ शकतो, काही होऊ शकतं. तर त्यात जे माझं नुकसान आहे ते होऊ नये म्हणून मग मला प्रीमियम द्यायला लागतो आणि इन्शुरन्स घ्यायला लागतो. हे सगळे सेक्टर्स आहेत, म्हणजे ह्या सगळ्या टाईपच्या कंपनीज किंवा या सगळ्या टाईपचे बिझनेस युनिट आहेत. ठीक आहे.
पुढचं आहे बँकिंग. बँकिंग बद्दल तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की बँक असते, मग ते लोन म्हणजे मग त्यात काय होतं, पैसे काढता येतात, देता येतात. कुठल्याही ब्रांचमध्ये जाऊन तुम्ही चेक देऊ शकता, डिपॉझिट करू शकता, XYZ. देर आर लॉट ऑफ थिंग्स. Okay, credit card, debit card, which is very versatile, which you know a lot about, so I'll not explain this. Okay, then it is advertising. Advertising is an effective selling aid. uh, Advertising is an effective aid in selling the goods. हेही आपल्याला माहिती आहे. यूट्यूब वरती कंटिन्यू ऍड येत असतात, व्हॉट्सअप वरती येत असतात, TV वरती येत असतात, रेडिओ वरती येत असतात, दुनियाभरच्या ऍड चालू असतात. तर ज्या कंपनीज तुमच्यासाठी ऍड क्रिएट करतात, दॅट गोज इन टू ऍडव्हर्टायझिंग. ठीक आहे, हे झालं, संपलं. आता मर्कंटाईल हा, आता हे जरा थोडंसं समजायला थोडं कठीण आहे, बट आय विल स्टिल ट्राय. Customers are scattered over very wide area. It is not possible for seller to contact the customers. This difficulty is solved by mercantile agents. They bridge the gap between buyer and seller. Brokers, estate agents, some example of mercantile agents. आता कसं असतं की आता हे तर तुम्हाला सांगितलंच आहे, आणि इस्टेट एजंट झाले, ब्रोकर झाले, हे सगळे मर्कंटाईल एजंटमध्ये येतात. म्हणजे कुठेही नाही आहेत, पण त्यांच्याशिवाय ते कामं कम्प्लीट होणार नाहीत असं. मग काय, इट इज व्हेरी मच सेल्फ एक्सप्लेनेटरी. ओके, की म्हणजे कोणत्या ना कोणत्या तरी एक मीडियाची गरज असते. आता जे ऑनलाईन आहे, सपोज ॲमेझॉन आहे. ॲमेझॉन इज ऑल्सो मर्कंटाईल एजंट. जर ॲमेझॉनवरून लोक प्रोडक्ट खरेदी करत असतील, तर ते काय करत आहे की कोणत्या तरी मॅन्युफॅक्चररचं किंवा कोणत्या तरी सेलरचं प्रोडक्ट स्वतःच्या साईटवरती टाकतात आणि त्याच्याबदले कमिशन घेतात आणि मग ते पुढे चालतात. ठीक आहे. लास्ट इज कम्युनिकेशन. टुडेज वर्ल्ड, आता यू नो व्हॉट्सअप आहे, हे आहे, ते पोस्टल सर्व्हिस, फोन, दे आर मेड अवेलेबल अँड एव्हरीथिंग. तर ज्या या आपण टाईपच्या ज्या कंपनीज आहेत ज्या पाठवतात, त्या सगळ्या बिझनेसला हेल्प करणार आहेत. सो हिअर एंड्स दिस चॅप्टर, आय गेस. It was quite long and bit boring, I know, but it will help you a lot in future. Chalo, we'll cover, I think distinguish will come cover in separate video. Let's do it later, and please try to concentrate. Just don't lose hopes, because I know it can be a bit difficult for you guys to understand at the start, but it is just a start. Okay, chalo, thank you.